नमस्कार मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील लिंबत परिसरात घडलेल्या रणजित निंबाळकर हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आरोपींना जामीन मिळाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. CCTV समोर खून झाला तरी आरोपी जामिनावर सुटतो म्हणजे कायद्याचा अर्थ काय? पैसा असेल तर कायदा विकत घेता येतो आणि गरिबांसाठीच कायदा आहे, श्रीमंतासाठी नाही, अशी थेट प्रतिक्रिया येत आहे. लोकांचा प्रश्न एकच आहे, हा न्याय आहे की व्यवस्थेचं अपयश? या प्रकरणात आता आणखी एक संशयाचा दूर उठू लागला आहे. न्याय मागणारा पक्ष तडजोड करत आहे. सुंदर बैलाचा ताबा आरोपीकडे गेल्यापासून केस कमजोर झाली आणि पैसे घेऊन समझोता करण्यात आला, अशी थेट वक्तव्य कमेंटमध्ये दिसत आहे. हे आरोप सत्य आहेत की अफवा हे न्यायालय ठरवेल, पण लोकांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि प्रत्येकजण एकच विचारतोय, सत्य दडवलं जातंय का? हे प्रकरण आता केवळ हत्या प्रकरण न राहता बैलगाडा शर्यतीच्या वादाशी जोडले गेले. बैलगाडा क्षेत्रात कधी न भेटणारा वाद, न्याय मिळाला नाही तर शर्यत सोडणार आणि सर्व महाराष्ट्राला माहिती आहे कोण दोषी आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहे. या शब्दातून फक्त राग नाही तर भीती दिसते. आज जर न्याय मिळाला नाही तर उद्या कोण सुरक्षित राहील? राजकारणावरही थेट बोट दाखवलं जात आहे. नेत्यांना फोनवर FIR तयार होते, पैशावर न्यायालय विकत घेतो आणि सत्ताधाऱ्यामुळे आरोपी सुटतात, असे लोक उघडपणे म्हणत आहेत. हे शब्द केवळ आरोप नाहीत तर व्यवस्थेवरचा विश्वास ढासळल्याचे संकेत आहे. या सगळ्यात पीडित कुटुंबाची वेदना अधिकच तीव्र झाली. निंबाळकर सरांच्या पत्नीची मुलाखत घ्या, त्यांना मुख्यमंत्री भेटायला पाहिजे आणि बिचारा चांगला माणूस गेला, अशा प्रतिक्रिया लोक करत आहेत. आज सोशल मीडियावर एकच प्रश्न घुमतोय, जामीन म्हणजे सुटका आहे का? पैसा असेल तर न्याय मिळतो का? आणि गरिबाला या देशात न्याय मिळेल का? कायदा बदलला पाहिजे, अशा घटनांमध्ये सुधारणा गरजेच्या आहेत, अशा थेट मागणी होत आहे. हा विषय कोणावर आरोपी करण्यासाठी नाही तर जनतेच्या मनातील भीती, संताप आणि संशय मांडण्यासाठी आहे. न्यायालय अंतिम निर्णय देईल, पण तोपर्यंत एक सस्पेन्स कायम आहे की या प्रकरणात खरा न्याय होणार की हा आणखी एक आवाज काळाच्या गोंगाटात हरवून जाणार.